मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर मनापासून बोलणार आहोत जो विषय फारसा कुणी मांडत नाही, पण प्रत्येक गावच्या मुळाशी जोडलेला आहे. विषय आहे गावचे खरे हिरो कोण असतात. हिरो म्हणजे चित्रपटातले नाहीत, जाहिरातीतले नाहीत, टाळ्यांच्या आवाजात चमकणारे नाहीत, तर रोजच्या जगण्यात शांतपणे आपलं कर्तव्य बजावणारे, कुणाच्याही लक्षात न येता गावाचं भविष्य घडवणारे खरे माणसं. मित्रांनो, गाव म्हणजे फक्त घरे, रस्ते, शेत, वस्ती नाही. गाव म्हणजे माणसं, नाती, संस्कार, संघर्ष, त्याग, श्रम आणि परंपरा. आणि या सगळ्यांना जिवंत ठेवणारे जे माणसं असतात तेच गावचे खरे हिरो असतात. हे हिरो कधी स्वतःला हिरो म्हणवत नाहीत, त्यांना कुणी बक्षीस देत नाही, त्यांची नाव फलकावर नसतात, पण गाव उभं राहिलं तर त्यांच्या बळावरच उभं असतं. सर्वात आधी आपण बोललो पाहिजे त्या शेतकऱ्यांबद्दल. मित्रांनो, गावचा कणा म्हणजे शेतकरी. उन्हातान्हात राबणारा, पावसाची वाट पाहणारा, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी सहन करणारा, कर्जाचा डोंगर पाठीवर घेऊनही सकाळी उठून शेतात उतरणारा माणूस म्हणजे खरा हिरो. तो स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी अन्न पिकवतो. त्यांच्या घामाच्या थेंबातूनच गाव जिवंत राहतं. तो शांत असतो, बोलका नसतो, पण त्यांची सहनशक्ती म्हणजे मोठं शौर्य असतं. यानंतर येतो तो कष्टकरी मजूर, विटा उचलणारा, रस्ता करणारा, विहीर खोदणारा, घर बांधणारा, पाणी वाहून नेणारा, सांडपाणी साफ करणारा माणूस. गाव स्वच्छ राहावं, गाव उभं राहावं, गाव चालावं यासाठी जो आपलं शरीर झिजवतो तो हिरो नाही तर कोण आहे. लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण एक दिवस तो कामावर आला नाही तर सगळं गाव थांबतं. मित्रांनो, गावचे खरे हिरो म्हणजे माता, आई, आजी, काकू, मावशी, ज्या घर सांभाळतात, मुलांना घडवतात, संकटात कुटुंब एकत्र ठेवतात. पाण्याच्या हंड्यापासून ते स्वयंपाकघरापर्यंत, शेतापासून ते सणावारापर्यंत सगळं सांभाळणारी स्त्री म्हणजे गावची आधारस्तंभ. तिचा त्याग कुणी मोजू शकत नाही. ती स्वतःला विसरून सगळ्यांना पुढे नेते. अशी स्त्री म्हणजे खरं शौर्य. गावातले शिक्षक हे हिरो असतात. लहानशा शाळेत कमी साधनांमध्ये पगाराची चिंता न करता जे मुलांना शिकवतात, संस्कार देतात, विचार करायला शिकवतात. आज गावातून कुणी अधिकारी, डॉक्टर, अभियंता, नेता घडतो, त्यांच्या मुळाशी तो शिक्षक उभा असतो. तो कधी मोठ्या भाषणात दिसत नाही, पण त्याचं काम आयुष्यभर बोलत राहतं. मित्रांनो, गावचे खरे हिरो म्हणजे वैद्य. दवाखान्यात काम करणारे, संकटात धावून येणारे. मध्यरात्री कुणाला ताप आला, साप चावला, अपघात झाला तर ते धावत येतात, औषध देतात, धीर देतात. तेच खरे हिरो. ते भीती दाखवत नाहीत, मोबदल्याचा विचार करत नाहीत. माणूस वाचवणं हेच त्यांचं ध्येय असतं. यानंतर येतात ते गावचे ज्येष्ठ नागरिक. अनुभवाने समृद्ध, शांत, संयमी. वाद झाला तर समजणारे, भांडण पेटलं तर थांबवणारे, तरुणांना योग्य दिशा देणारे. त्यांची वाणी कमी पण वजनदार असते. गावाची परंपरा, इतिहास, संस्कृती जपणारे हे लोक म्हणजे चालते बोलते ग्रंथालयच असतात. त्यांचा सल्ला म्हणजे संकटातला प्रकाश. मित्रांनो, गावचे खरे हिरो म्हणजे प्रामाणिक तरुण जे व्यसनापासून दूर राहतात, मेहनतीला महत्त्व देतात, आईवडिलांचा मान ठेवतात, समाजासाठी उभे राहतात, जे चुकीच्या गोष्टींना नाही म्हणतात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, पण अहंकार न बाळगता काम करतात. हे तरुण म्हणजे गावचं भविष्य असतं. गावातले सेवाभावी लोक हेही हिरो असतात. कुणी आजारी असेल तर मदत करणारे, कुणाच्या घरात दुःख आलं तर धावून जाणारे, सणावाराला सगळ्यांना एकत्र आणणारे. ते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाही तर मनापासून मदत करतात. अशा लोकांमुळेच गावात माणुसकी जिवंत राहते. मित्रांनो, गावचे खरे हिरो म्हणजे संकटात पुढे येणारे. आग लागली, पूर आला, वादळ आलं तर ते जीवाची पर्वा न करता मदतीला धावतात. ते स्वतःचा विचार शेवटी करतात. त्यांच्यासाठी पद, ओळख, श्रीमंती महत्त्वाची नसते, माणूस महत्त्वाचा असतो. आणखी एक महत्त्वाचा हिरो म्हणजे प्रामाणिक कारागीर.
सुतार, लोहार, कुंभार, विणकर आपल्या हाताच्या कलेतून गावाला उपयोगी वस्तू बनवणारे, त्यांच्या कलेत पिढ्यानपिढ्यांचा वारसा असतो. ते कामात प्रामाणिक असतात, फसवणूक करत नाहीत. त्यांची कला म्हणजे गावची ओळख असते. मित्रांनो, गावचे खरे हिरो म्हणजे ते लोक जे स्वतःच्या स्वार्थापेक्षा गावाचा विचार करतात, जे निवडणूक आली की भडक बोलत नाहीत, भांडण लावत नाहीत, तर शांतपणे योग्य ते करतात, जे पैशासाठी मत विकत नाहीत, आत्मसन्मान जपतात. गावचा हिरो तो नसतो जो दहशत दाखवतो, भीती निर्माण करतो, लोकांना वाकवतो. खरा हिरो तो असतो जो लोकांना उभं करतो, आत्मविश्वास देतो, योग्य मार्ग दाखवतो. खरा हिरो शांत असतो, पण त्याची उपस्थिती जाणवते. तो बोलतो कमी पण काम जास्त करतो. मित्रांनो, आपण अनेकदा हिरो शोधतो मोठ्या शहरात, मोठ्या पडद्यावर, पण खरं तर हिरो आपल्या शेजारीच असतो. तो सकाळी लवकर उठतो, कामाला जातो, संध्याकाळी थकून घरी येतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उभा राहतो. हार मानत नाही, तक्रार करत नाही. गाव टिकून आहे कारण हे हिरो आहेत. संस्कार टिकून आहे कारण हे हिरो आहेत. माणुसकी जिवंत आहे कारण हे हिरो आहेत. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी गावात एखादा साधा माणूस दिसला, शांतपणे काम करणारा दिसला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तोच तुमच्या गावचा खरा हिरो असेल. आणि शेवटी एवढंच सांगतो, खरा हिरो होण्यासाठी मोठं काही करावं लागत नाही. प्रामाणिकपणे जगणं, मेहनत करणं, माणसांशी माणुसकीनं वागणं आणि संकटात पाठीशी उभं राहणं एवढंच पुरेसं असतं. जर हे गुण तुमच्यात असतील तर लक्षात ठेवा, तुम्हीही तुमच्या गावाचे खरे हिरो आहात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गावचा हिरो